आता चालली मी माझ्या कॅफेकडे, बघूया आजचा दिवस माझा कसा जातोय. इथं आल्यानंतर पहिल्यांदा ऑलीला बोलवल्याशिवाय चेनच पडत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिला बोलवले. ती बघा आल्या उड्या मारत पळत पळत. तिला तिथं काय दिसलं माहित नाही, पण ती बघून परत आणि पळत आल्या. तिला लागल्या भूक, तिला पाहिजे दूध. तिला दूध घातल्याशिवाय ती काय मला अजिबात सोडणार नाही. अशीच पायात गुळूमुळू करत राहणार आहे. मला माझा कॅफे सुद्धा उघडू देणार नाही. आता मी माझ्या कॅफेचं शटर ओपन करणार आहे. कुलूप काढलेलं आहे आणि आता मी चालले शटर ओपन करायला. शटर उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्ये काल पॅकअप केलेलं सगळं सामान हे असं ठेवलेलं आहे. मगाशी हिला दूध देऊपर्यंत अजिबात दम निघत नव्हता आणि आता व्हिडिओ करते, व्लॉग मध्ये घेते, तर ही नाटकं करायला लागल्या. त्यामुळे मी स्वतः जाऊन तिला दूध दिलेलं आहे. ऑली दूध प्यायला लागल्या. त्यानंतर गेली मी माझ्या किचन काउंटरकडे. मी माझं किचन काउंटर लावून तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी बनवायला चालू केले सकाळचा चहा आणि कॉफीसाठीचं दूध. नेमका चहा संपलाय आणि अर्जंटमध्ये पडल्या 15 कप चहाची ऑर्डर. त्याच्यासाठी फक्कड असा चहा बनवायला ठेवले. आलं, चहा पावडर, साखर घालून चहाला उकळी फोडायला ठेवले. पण त्यांना होती गडबड, पण प्रॉपर उकळल्याशिवाय आम्ही कोणाला चहा देत नाही. चहाला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घातले दूध. पण दूध घातल्यानंतर सुद्धा अजून एक मस्तपैकी उकळी यायला लागते, त्याच्यासाठी मी उकळायला ठेवलाय. फायनली चहा आता सर्विंगसाठी तयार आहे. आता तो चहा मी गाळणार आहे. सगळ्या कपांमध्ये समान समान वाटणी करायला पाहिजे, कारण कमी जास्त करून चहा प्रेमीमध्ये वादावादी नको. एक एक करत सगळे 15च्या 15 कप मी भरलेत. ते आता ट्रे देणार आहे सागर दादांच्याकडे. हे घ्या दादा. दादांनी ट्रे घेऊन हसून निघून गेलेत.